नमस्कार, मी पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आता लवकरच नारळी पौर्णिमा येणार आहे. या निमित्ताने आज कोकोनट राईस ही रेसिपी तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे. 1 किलो सोना मसुरी तांदूळ घेतले आहेत. हे तांदूळ मी मोजून घेतले आहेत. 4 मोठ्या वाट्या भरून हे तांदूळ होतात. हे तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले आहेत. यातील पाणी काढलं आहे. या कुकरमध्ये हे तांदूळ घालते. जितक्या वाट्या तांदूळ असतील त्याच्या दुप्पट पाणी आपण यामध्ये घालायचे आहे. 4 मोठ्या वाट्या भरून मी तांदूळ घेतले आहेत. त्यामुळे 8 वाट्या पाणी घालणार आहे. आता यामध्ये 3 चमचे मीठ घातले आहे. 1 चमचा तेल घालूया. यामुळे हा भात चांगला मोकळा तयार होईल. हा कुकर 10 ते 15 मिनिटे गॅसवर ठेवूया. कुकरच्या 2 शिट्या आपण काढूया. कुकरच्या 2 शिट्या झाल्यावर मी गॅस बंद केला. कुकरची वाफ गेल्यावर याचे झाकण काढायचे आहे. आता हा मोकळा भात तयार आहे. हा या पसरट भांड्यामध्ये मी काढून घेते. आता आपण फोडणी तयार करूया. 1 लहान वाटी शेंगदाणे घेतले आहेत. 1 मोठा चमचा जिरे, 1 मोठा चमचा उडीद डाळ, 2 मोठे चमचे चणा डाळ घेतली आहे. 7 ते 8 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत. 1 मोठा ओला नारळ खोवून घेतला आहे. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. यामध्ये थोडेसे तेल घालूया. आता तेल चांगले तापले आहे. यामध्ये जिरे, उडीद डाळ आणि चणा डाळ घातली आहे. हे सगळे साहित्य फोडणीमध्ये चांगले तळून घेऊया. आता यामध्ये चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेते. हिरव्या मिरच्यांचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. आता यामध्ये शेंगदाणे घातले आहेत. हे शेंगदाणे फोडणीमध्ये चांगले परतून घेऊया. यामध्ये अर्धी वाटी कढीपत्त्याची पाने घातली आहेत. आता यामध्ये हे ओले खोबरे घालूया. ओले खोबरे फोडणीमध्ये चांगले परतून घेऊया. ओले खोबरे खमंग भाजून घेतले आहे. 2 मोठे चमचे आमचूर पावडर घालूया. याऐवजी तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता. आता हे ओले खोबरे चांगले परतून घेतले आहे. आता 2 मोठे चमचे साखर घातली आहे. आता हा तयार केलेला मसाला आपण या भातावर घालूया. एकसारखे सरमिसळ करूया. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर या रेसिपी तुमच्या सर्व मित्रमंडळींना नक्की शेअर करा. त्यांनासुद्धा माझे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा. हे बघा, याप्रमाणे कोकोनट राईस मी छानसा सरमिसळ केला आहे. आता आपला कोकोनट राईस तयार आहे. हा कोकोनट राईस तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी तयार करू शकता. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अजूनही जर माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच करा. धन्यवाद.